नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. संतांना आतून आणि बाहेरून ओळखायचं त्याची टेक्निक ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देत आहेत 8व्या अध्यायामध्ये, की ज्याचा आपण प्रत्येक सिद्धांताला स्पर्श करतोय. जगण्याचा उपयोग काय असं जे विचारवंतांना वाटतं की परमार्थ करायचा, नेमकं भोग नाही घ्यायचा, विषयाचा भोग नाही घ्यायचा, जगणं कशासाठी आहे, त्याच्या उत्तरामध्ये आपण हे सगळं आत्तापर्यंत पाहत आलेलो आहे. आता हे आतलं भोगणं आहे बरं का. मगाशी श्लोक सांगितला मी कठोपनिषदचा, परांच खाणे वितरण स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. हा जो न अंतरात्मने ना, की आपण आपल्याला आतल्या बाजूनी शून्य आहोत, न अंतरात्मन, त्या आत्म्याचा भोग घेणारे संत असतात. विषय भोगत नाहीत, आतला उपभोग घेतात. याचा आपण विस्तारपूर्वक आशय पाहिला. आता जे शारीरिक भोग घेणारे आहेत त्यांची स्थिती काय, म्हणून हे दोन जीवन मी तुम्हाला काल सांगितले, प्रापंचिक आणि पारमार्थिक. त्यापैकी हा एक भाग आहे. संत आतून उपभोगी आहेत, आतून भोगी आहेत, आत्म्याचा देवाचा आनंद घेणार आहेत, भक्तीचा आणि रसाचा आनंद घेणार आहेत. कोणत्या रसाचा? कालची शेवटची ओवी आठवा. आपण पेविन जे एक तैसेचे सुख साजुक, प्रेमळ लागी देख. शब्द पहा कसे, अपने पेविन एक, शरीराशिवाय जो एक आनंद आहे. खूप नाजूक विषय, जितका समजेल तितकं ताकद लावून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. शरीराशिवाय भगवंत म्हणतात अपने पेविन एक तैसेचे सुख साजुक. दोन मित्र एकत्रित येतात, खानदानी पाहिजेत. दोन मित्र काहीच देत नाहीत, काहीच घेत नाहीत, गरीबातले गरीब असतील, पण जे बसतात एकमेकाच्या आत्म्याला ओळखतात, त्याला म्हणतात आतला मित्र, अंतरंग मित्र. ते आतलं जीवन आहे. शरीराच्या स्तरावरचे मित्र वेगळे, ती एकमेकाची गरज भागवतात. अंतरंग वेगळा आणि बहिरंग वेगळा. तसं अंतरंग भोग आत्म्याचा आहे, भगवंताचा आहे, भक्तीचा आहे, प्रेमाचा आहे, भोग येतो. ज्ञानामध्ये आणि प्रेमामध्ये हा अंतर आहे. ज्ञानाने बाह्य जगाचा बाध करावा लागतो आणि प्रेमामध्ये बाध होत असतो. बसते का डोक्यामध्ये? एकदम साधं उदाहरण देतो तुम्हाला. शाळेतून आलेला जो मुलगा आहे ना, तो काहीच देत नाही आईला, पण तो आत्म्याचा तुकडा असतो असं म्हणतात. खरंच तुकडा आहे का तो? तो आत्म्याला प्रिय आहे म्हणून त्याला आत्म्याचा तुकडा म्हणतात, पण तो एक स्वतंत्र जीव आहे, जरी मुलगा झाला तरी. पण तो लहान मुलगा जो 8-9 वर्षाचा आहे, तो नुसता धावत धावत आला की आईचे डोळे सुखावतात. डोळ्याचा अर्थ आहे इंद्रिय. इंद्रिये सुखावतात फक्त पाहिल्याने, इंद्रिय सुख. आणि तो जर मुलगा डोळ्यापुढं नसेल, आत्मा बेचैन होतो. दोघातला फरक लक्षात आला? डोळे सुखावतात दिसल्याबरोबर, आणि तो दिसला नाही किंवा हरवला, आत्मा बेचैन होतो. त्या मुलाचा आणि आईचा अंतरंग संबंध आहे, आतला संबंध आहे. याला म्हणतात प्रेम. त्याला कळत नसेल त्या मुलाला आपल्याविषयी काय आहे, पण आई सुखावते. पोराचं पोट भरल्याबरोबर आई तृप्त होते. याला अंतरंग संबंध म्हणतात. लक्षात येते? हेच संबंध प्रेमाचे असतात. आईचा जसा आहे, देणं नाही घेणं नाही. म्हणून तर आमचे संत जेव्हा देवाकडे जातात ना, तुका म्हणे तुझी नलगे धसोडी, काहीच नको तुझं, फक्त पाहायची इच्छा आहे, भेटायची इच्छा आहे. हे अंतरंग प्रेम. आणि भेटून जर मागितलं ना, तर ती मागण्यासाठी भेट धरा. काय चाललंय, कसं चाललंय, तब्येत बरी का? सगळं झाल्यानंतर म्हणतात मला एक काम होतं. हे महत्वाचं आहे. तब्येतीची चौकशी, मग आतापर्यंत गेला कुठं चौकशीला? महिन्यातून एकदा फोन आला, तब्येतीची चौकशी करतो, महिनाभर हॉस्पिटलला होता ना तो. शब्द आहे का?
व्यावहारिक मित्रता वेगळी. म्हणून जगण्याचे जे स्तर आहेत ते हे आहेत, अंतरंग आहेत. पाहिले की समाधान. कृष्णाचं वर्णन करत असताना हेच केले, पाहिल्या वेद लागे. किती कठीण गोष्ट आहे ही. रांगणाऱ्या कृष्णाकडे पाहिल्यानंतर गवळणी प्रसन्न होत होत्या. अजून काय पाहिजे महाराज? रांगणाऱ्या कृष्णाकडे पाहून, ज्ञानोबारायाकडे पाहून समाज प्रसन्न होत होता. उगवला खांब कर्दळीचा गाभा, ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. अंतरंग संबंध आहेत. म्हणून कधी कधी समाजामध्ये जात असताना लगेच मित्रता होते. कुठलं तरी ऋणानुबंध म्हणतात त्याला, आणि ती घट्ट होते, अंतरंगाची होते. आणि शारीरिक स्तरावरची जी मित्रता आहे ना, ती व्यावहारिक आहेत, ती गरजेपोटी आहेत. म्हणून 99% जे लोक या जगामध्ये वावरतात ते गरजेपोटी वावरतात. गरज आहे त्यांना, पैशाची गरज आहे, शरीराची गरज. आणि ही गरजेपोटी वावरणारी जी माणसं आहेत ना, हे क्षणिक सुखभोगी आहेत. फार काळ यांचं सुख टिकत नाहीत. पैसा मिळाला, सत्ता मिळाली, मागणी बरं काही, सगळं मिळालं, शरीर थकून जातं. आणि इतकं थकतं महाराज, आनंदाच्या लायकीचं सुद्धा राहत नाही. भगवान, आणि हे निसर्ग आहे बरं का. मी जाणीवपूर्वक तुम्हाला ही आठवण करून देतो, निसर्ग आहेत, कोणालाच माफ करत नाहीत. ज्या भगवान श्रीरामाचं जगात वर्णन चाललेलं आहे, जगात जयघोष चाललेला आहे, त्याच्या बापाला देखील मरण चांगलं येत नाही. आपण आपला अंदाज घ्या, आपली मुलं कशी आहेत, आणि त्याचे आपण बाप आहोत. भगवान श्रीरामासारखा ज्यांचा मुलगा आहे त्याचं मरण चुकत नाहीत. आपली मुलं, काय काही आया इतक्या वेगळ्या असतात ना, मुलांनी शिवी दिली की त्याचं अंतःकरण भरून येतं. माझ्या मुलांनी बोलायला सुरुवात केली, शिवी, मारामारी केली, आनंद वाटतो. याची आई, याचा बाप, यांची काय अवस्था होत असेल म्हातारपणात मला नाही सांगता येणार. पण दशरथाची अवस्था पुत्रवियोगामध्ये. बरं, पुत्रयोग कोणाच्या शब्दामुळं झाला लक्षात येते का? रामाने वनवासात जावं हे कोणाचं मत आहे? दशरथाचं. 2 वर दिलेत ना कैकेयीला, त्या वरामुळं जावं लागलं ना. म्हणजे आपलाच शब्द आणि आपल्या मरणाला कारणीभूत होतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, आधी जाते वाचा मग जातो जीव. आधी शब्द गेलेला असतो आणि ते शब्द पूर्ण करण्यास. आता काही काही लोक येतात माझ्याकडे, महाराज तारीख द्या, काहीच करू नका, नुसती भेट द्या. गोड शब्द येतं. 12 तासाचा प्रवास असतो, काहीच करू नका, नुसती भेट द्या. म्हटलं 12 तास प्रवास करून आल्यानंतर 2 तास बोलायला काय हरकत आहे? मग ते तुम्ही ठरवा. एवढे व्यवहार कुशल लोक आहेत. पण भेट द्या. भेट कशा करता भेट द्यायची? काय प्रयोजन आहे त्याच्यामध्ये? नाही लक्षात येत माणसाच्या. आणि चूक, आता तुम्ही कितीपट रामायण तुम्हाला कळतं मला नाही माहिती, पण मूळ रामायण असं आहे, नदीच्या कडेला एक झोपडी होती, आश्रम होता, आणि त्या आश्रमामध्ये आई वडील राहत होते. त्याचा मुलगा पाणी आणायला गेला होता. रामायणामध्ये श्रवण कुमार असं नाव आलेलं नाही, ते नंतर नामकरण झालेले आहेत. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये फक्त मुनिकुमार म्हणून वर्णन आहे. नंतर काहीला वाटलं असेल की मुनिकुमार म्हणजे काहीतरी नाव द्यावं, जसे मी पण काही दिवस नावं ठेवलेत, तसं ते नंतर नामकरण. पण मूळ रामायणामध्ये एवढंच वर्णन आहे. लगेच त्याची काय काय स्टोऱ्या तयार होतात. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं. श्रवण कुमार आहेत, आईबाप आंधळे आहेत, कावड घेऊन तीर्थयात्रेला चाललेलं आहे, असं काही रामायणात लिहिलेलं नाही बरं का. थोडा राग फीक आला तरी चालेल. हे इंटरेस्टिंग केलेलं आहे त्याला, नाही तुम्हाला पटणार नाही म्हणून तसं केलेलं आहे. नदीच्या कडेला आश्रम होता, आई वडील आंधळे होते. विशेष आता जसं आंतरजातीय विवाह होतात, ज्याला आपण नवीन भाषेमध्ये इंटरकास्ट मॅरेज म्हणतो, तसं ते लग्न झालेलं होतं. श्रवण कुमारच्या आई वडिलांचं आंतरजातीय विवाह होता.
त्याला जन्माला आलेला मुलगा होता, मुनिकुमार नाव होतं, आणि ते तपश्चर्या करण्याकरता आश्रम करून राहत होते. आणि रात्रीच्या वेळेस तो मुलगा पाणी भरायला आलेला होता आणि दशरथाला ते हत्ती पाणी पितोय असं वाटलं, बुडबुड्याचा आवाज आल्यामुळे. शब्द पहा आता, नीट ऐका बरं का. दशरथाला मुलं नाही आहेत, बरोबर आहे, आणि मुनिकुमार मेल्यानंतर त्याच्या आई वडील शाप देतात की तू सुद्धा पुत्रयोगाने मरशील. हा शाप एक आशीर्वाद आहे? बुद्धी चालते का तुमची? हा, ह्याला मुलं नाहीत ना. दशरथाला 3 राणे आहेत आणि मुलं नाहीत, आणि हा काय सांगतोय, पुत्र वियोगाने मरशील. अरे पुत्र झाल्याचा तर आनंद होऊ दे, मरणं तर नक्कीच आहे. हेच तुमच्या लक्षात नाही आलं अजून. शाप सुद्धा वरदान ठरतं, हीच मुनीची कमाल आहे. संत रागवणे तरी आशीर्वाद असतो, हे समजायला फार डोकं लागतं. रागवण्यामध्ये सुद्धा हित आहे, हे कळायला फार कठीण आहे. त्यांनी शाप दिला, पुत्र योगाने मरशील. दशरथाला आनंद झाला, निदान पोरं तरी होतील ना. वियोग नंतरचा प्रश्न आहे, आणि जाणं तर ठरलेलंच आहे, कधी ना कधी आपल्याला जायचंच आहे, पण पुत्र वियोगात का होईना जाणं होऊ द्या. म्हणून रामासारखा, रामाचा वडील दशरथ जरी असला तरी दुःखयुक्त मरण आलं. कारण की राज संपदा हा बाहेरचा विषय. मी जाणीवपूर्वक सांगतो, छोटे छोटे श्रीमंत घेतले नाहीत मी, नवीन श्रीमंत तर मुळीच घेतले नाहीत. नवीन आलेला माल असतो तो जरा जास्त गंभीर श्रीमंती पाहिजे. सत्ता पण आहे, राज्य पण आहे, निष्कंटक राज्य असा दशरथ नाही. मला हे सांगायचं नाही बरं का, तो मेला कसं, नाही तर गैरसमज होतील. मला वेगळं सांगायचं. ज्यावेळेस राम वनवासाला जातो, त्या महलाची जी अवस्था आहे इतकी भयानक आहे. जी मुख्य महाराणी होती कौशल्या, दशरथ तिच्याकडे जातो. आता काय असतं महाराज, तर तुम्ही अनुभवी माणसं आहेत माझ्या समोरचे, तुम्ही बायकोची छेडखानी करा, आज गप बसेल, पण महिन्यात 2 महिन्यांनी तुम्हाला टोमणं आणल्याशिवाय राहत नाहीत. तिलाच बायको म्हणाव्या. वर्ष जरी झालं ना, तिच्या पक्क लक्षात असतं की त्या दिवशी त्रास दिला होता. ती विसरत नाही काही हाच त्रास आहे, आणि पुरुषाच्या लक्षात नाही राहत आपण काय केलंय म्हणून. ती बरोबर लक्षात, ती त्या काळात नाही बोलत, पण जसा वेळ मिळाला तसं बोलते. आणि त्या स्वभावाला कौशल्य पण कमी पडत नाहीत. कौशल्या टोमणा मारते की तुम्ही एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलेला आहात, रघुकुलामध्ये तुमचा जन्म आहे, धर्माने जीवन जगणारे आहात, नीतीनं राज्य करणारे आहात, आणि नेमकी तुमची बुद्धी आपल्या मुलाला का वनवासात पाठवते, हा अधर्म आहे. कौशल्य टोमणा देते. आणि मूळ रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे, अक्षरशः दशरथ हात जोडतो, हात जोडतो, कौशल्याच्या पुढे हात जोडतो. मयांजली शब्द वापरलेले आहेत की हे कौशल्य, झाली माझ्याकडून चूक, पण मी तुला हात जोडतो. पुढचा टप्पा आहे का बरं का. हात जोडल्यावरती प्रसन्न नाही झाली कौशल्या, पायावर पडली. मी तुम्हाला टोमणा दिला आणि तुम्हाला हात जोडावे ही तुमची परिस्थिती आणली, मी दुखी आहेत, मी चुकले, माफी मागते. गेला मुलगा परत येईल, पण नवऱ्याला मी एका शब्दाने दुखवलं, त्याला हात जोडायची पाळी आणली, ही माझ्याकडून घोर अपराध झाला. तिचं नाव कौशल्य आहे, आणि तिच्या पोटी राम जन्माला येत असतो. रामाला सुद्धा मागाशी सांगितलं ना कुठं जन्माला यावं. अशी चुकलं तरी ती पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला माफी मागते, पायावर पडते, आणि तिथे राहत मग ते सगळं सांगितलं जातं. काय काय चुका झाल्या होत्या, मी कशा लपवून ठेवलेल्या होत्या तुझ्याकडून, वगैरे वगैरे.
आणि प्राण ज्यावेळेस जातो ना दशरथाचा, एकही मुलगा बरोबर नसतो हे विशेष नाहीत, पण ज्या स्त्रीनं रामाला वनवासात पाठवलं तिचं कुंकू गेलं महाराज. खूप समजण्यासारखा विषय आहे. तिचं कुंकू गेलं. 15 वर्षाने राम परत आले. वनवास संपल्यानंतर 15व्या वर्षी राज्य मिळालं, संपत्ती मिळाली. कैकेयीचं सौभाग्य परत नाही आलं. निसर्ग माफ करत नाहीत. एकदा चुकलात ना तुम्ही 1000 माफी मागा, निसर्ग माफ करत नाहीत. विधवा ते विधवा, आणि विधवा राहिलेलं जे जीवन आहे ना, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत खूप सुंदर सांगितलेले आहेत. मुलं कामाला जातात, सगळे 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 नातू वगैरे सगळे होतात, पण ज्या स्त्रीला नवरा नाही ना ती रात्रभर दुखी असते. भरतारे हिण वनिता उपहत पावे सर्वथा. कुणाशी अंतकरण मोकळा करणार, कुणाला बोलणार, हे मरण आहे, ह्या चुका आहेत, हे जीवन आहे. रामाचे वडील आहात, माफ नाही होत, क्षमा नाही होत. आणि भरलेलं अंतकरणातलं जीवन असू द्या महाराज, इतकं सुंदर जीवन आहे. मला या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर समाधी अवस्थेचा प्रसंग पहा. सगळी भारत यात्रा संपून कार्तिक शुद्ध एकादशीला ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला येतात एकादशीच्या दिवशी, आणि सगळा हस्ता समाज आहे. एक तर सगळे संत झालेले आहेत, त्या संतात ज्ञानोबराय मुख्य सानिध्य, आणि हसता हसता ज्ञानोबराय 22व्या वर्षी सांगतात, देवा समाधी तुझं पाशी घेईन. मला आता या जगाचा कंटाळा आलेला आहे, मला असं वाटतं समाधी तुमच्या जवळ घ्यावी. खूप बारकाईनं ऐका बरं का, समाधी प्रसंग सांगत नाही मी, सिद्धांत सांगतोय. 22व्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात मला समाधी घ्यायची, पंढरपूरला समाधी घ्यायची, ही ज्ञानोबरायांची इच्छा. काय सिद्धांत मांडलाय त्यांनी, उद्या गुरु अगोदर जातील आणि विधवा म्हणून गुरुहीन मला जगावं लागेल, हे जीवन मला मान्य होणार नाही. गुरुनी मागायच्या अगोदर आपण समाधी घ्या, जगणं पुष्कळ झालं. याला ज्ञानोबराय म्हणतात. नाही कळलं, आपल्या समाधीला हजर असावं हे जीवन आहे. आपण लोकांच्या अंत्ययात्रेत सामील होणं हा आपला अपमान आहे. सगळ्यांनी आपल्या जेवढे प्रेम करणारी माणसं आहेत ना त्याच्या अगोदर आपण गेलं पाहिजे. त्याच्या हे मिळत नाही महाराज असं मरण. तुम्हाला मी जरी प्रवचनात बोलत असलो, तुम्हाला वाटलं मरावं, केलं काय मरण्यासाठी? तुम्ही कुठली तपश्चर्या केली, कुठलं ज्ञान कमवलं? साधूचं जीवन हे तर ठीक आहे इथपर्यंत. आम्ही ज्या संस्थेत शिकलो त्यांचं जीवन पहा, जोग महाराजांचं जीवन. शेवटचा टप्पा त्यांचा ससून हॉस्पिटलमध्ये होता. 10-15 दिवस ससून हॉस्पिटल लागले आणि त्यांना लक्षात आलं. त्यांनी मामासाहेबांना बोलवलं, तांगा आण म्हणे, बस झाला आता हॉस्पिटल. मरायचे ना, शरीर सोडायचंय ना, माऊलीच्या एरियातच शरीर सोडणार मी, याला संत म्हणतात. याच्यासाठी पुण्य करावं लागतं बरं का, नुसतं टाळ्या वाजवून जमत नाही. टाळ्या वाजवून हा वक्तृत्वाचा गौरव जरी असला तरी मी त्या गौरवासाठी सांगत नाही. सिद्धांत तुमचं मरण दुरुस्त व्हावं हा ज्ञानेश्वरीतला 8वा अध्याय. मूळ मुद्दा विसरू नका. हे काही आपण ज्ञानोबरांची सेवा करतोय, टाळ्या वाजल्याच पाहिजे म्हणून मला प्रसन्नता होईल असं नाही. काही फक्त वाजल्यामुळे तुम्हाला समजलं एवढाच अर्थ आहे. पण जिथं जिथं मी चांगलं बोललोय तिथं तुम्ही वाजवले नाहीत, त्यावेळेस तुमचा अधिकार मला पण लक्षात येतो. इथपर्यंतच यांची धाव आहे. रोज प्रार्थना करा मृत्यू यावा आपल्या म्हणण्याप्रमाणे. किती दिवस कीर्तन केलं पाहिजे? ज्ञानोबांनी लिहून ठेवले मर्यादा. आता काही काही कीर्तनकार उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, तोत्रे शब्द येतात, पण तो मान सुटत नाही महाराज. मी 2-3 कीर्तनकाराला म्हटलं, अरे बस कर ना. कशाला बस झालं? नाही नाही, शेवटपर्यंत देह जावो अथवा. अरे पण तो गेलेलाच आहे, तो राहो कुठं म्हणतोस त्याला. ज्ञानोबाने हे सांगून ठेवलेले आहेत, मुकत्वा आधी वाचा वाहे सुभा. जेवढे बोलायचे हाऊस आहे ना, बोलून घे.
आवाज कंपन होण्याच्या अगोदर, शब्द तोत्रे येण्याच्या अगोदर बोलून घे आणि नंतर बोलण्याचं आठव आणि मग जीवन सुखी जग. मुकत्वाआधी वाचा वाहे सुभाषित. भारत पाहायचंय ना, हातपाय चांगले असताना बघ. केदारनाथला बद्रीनाथला जात असताना 4 माणसाच्या खांद्यावर जिवंतपणी जाणं चांगलं वाटतं का? ते तुम्ही गेलात कधी? बघा तुम्ही, ते श्रीमंत लोक असतात ना, त्यांना चालता तर येत नाही, पोतं असतं मैद्याचं, आणि मग ते 4 जणांची ती बसण्याची हे करतात, 4 जण त्यांना उचलतात आणि मग ते यमुनोत्रीला केदारनाथला नेतात. खुश होतात बिचारे, पैसा दिया आहे. आणि काय आहे? जेव्हा हातपाय चांगले होते तेव्हा गेला नाही, आणि हे विनाकारण जीवनामध्ये गेलात तुम्ही. शब्द समजून घ्या काय बोललो तुम्हाला. हे ज्ञानोबांनी मर्यादा दिल्या जगण्याच्या. हातपाय शरीर सगळं वेळेच्या आत थांबवलं पाहिजे. आणि आपण मरणाची वाट पाहिली तो दिवस भाग्याचा आहे. सगळं संपलं, हे कधी यायचं असेल ते.